नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती काय? नमस्कार, मी कनिष्का. आपला आवाज न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत नेपाळमधील तीव्र आंदोलनामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सद्यस्थितीबद्दल. नेपाळमध्ये जेनझीच्या आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसक निदर्शनामुळे देशभर कर्फ्यू, विमानतळ बंदी आणि सीमा सील झाल्या होत्या. यामुळे शेकडो भारतीय पर्यटक, तीर्थयात्री आणि कामगार अडकले होते. पण आता परिस्थिती सुधारतीये का? भारतीय सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत आणि सध्या किती भारतीय नागरिक अडकले आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम नेपाळमधील सद्यस्थितीबद्दल. 9 सप्टेंबर 2025 पासून नेपाळमध्ये तरुण म्हणजे जेनझीने सरकार विरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे हे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे काठमांडू, पोखरा आणि इतर शहरांमध्ये हिंसा भडकली, हॉटेल जाळली गेली, बसवर हल्ले झाले आणि धूर गोळीबाराच्या ध्वनीमुळे पर्यटक घाबरले. एका भारतीय पर्यटक प्रीती चौधरी यांनी सांगितले, आम्हाला खूप भीती वाटते. हॉटेलचे कर्मचारी पळून गेले, पाणी जेवण नाही. पण आता चांगली बातमी, आज 12 सप्टेंबरला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ काही अंशात सुरू झाला आहे. भारत नेपाळ सीमा जसे रेक्सॉल आणि सिलिगुरी सुरक्षिततेसह उघडल्या गेल्या आहेत. फक्त अडकलेल्या भारतीयांना परत येण्याची परवानगी आहे. तरीही देशभर कर्फ्यू कायम आहे आणि आंदोलक माजी न्यायमूर्ती सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याची मागणी करत आहेत. आता प्रश्न हा, नेपाळमध्ये सध्या किती भारतीय नागरिक अडकले आहेत? सुरुवातीला सुमारे 700हून अधिक भारतीय, मुख्यतः पर्यटक, तीर्थयात्री आणि काही कामगार अडकले होते. काठमांडू विमानतळावर 400हून अधिक होते. पण आता निर्गमने सुरू झालेल्या संख्या खूप कमी झाली आहे. आंध्र प्रदेशमधील 144 तेलुगू नागरिक सुरक्षित परतले. 420 भारतीय सीमेद्वारे परत आले. 23 ओडिशा येथील तीर्थयात्री वाचवले गेले. 38 भारतीय रेक्सॉल सीमेवर परतले. सध्या अंदाजे 200 ते 300 भारतीय अजूनही अडकले असावेत, मुख्यतः पोखरा आणि चीन सीमेवर. पंजाबमधील 92 नागरिकांपैकी बरेच जण परतले आहेत. हे आकडे परराष्ट्रीय मंत्रालय, MEA आणि राज्य सरकारांच्या अपडेट्सवर आधारित आहेत. भारतीय सरकारने तात्काळ मदत सुरू केली आहे. परराष्ट्रीय मंत्री S. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली MEA आणि काठमांडू येथील भारतीय दूतावास सक्रिय आहे. मुख्य उपाययोजना अशा आहेत: विमान सुविधा. एअर इंडिया आणि इंडिगोने अतिरिक्त फ्लाइट्स आणि आयोजित केल्या आहेत. आंध्र प्रदेश सरकारने विशेष विमान पाठवले, ज्याने 217 तेलुगू नागरिकांना वाचवले. आणखी फ्लाइट्स आज दुपारी काठमांडूत उतरतील. सीमेद्वारे निर्गमन. भारत नेपाळ सीमा उघडल्या गेल्या. सिलिगुरी आणि रेक्सॉलवरून 420हून अधिक भारतीय परतले. फक्त अडकलेल्यांना परवानगी. नेपाळ नागरिकांना प्रवेश बंद. सैन्य मदत. गरज पडल्यास भारतीय हवाई दलाचे विमान वापरण्याचा विचार. दूतावासाने हे जाहीर केले आहे. हेल्पलाईन आणि सल्ला. MEA ने हेल्पलाईन क्रमांक जारी केले: 9779851108825. काठमांडू दूतावास. आंध्र प्रदेश NRTSC 24 तास हेल्पलाईन सक्रिय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले, घाबरू नका, सरकार परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आंध्र प्रदेश मंत्री नारा लोकेश यांनी 22 भारतीय वाचवल्याची पुष्टी केली. केरळ, ओडिशा आणि इतर राज्य सरकारेही आपल्या नागरिकांसाठी वेगळ्या योजना राबवत आहेत. दूतावासाने X वर म्हणजेच ट्विटरवर सल्ला दिला. तिबेट सीमेजवळ अडकलेल्यांनाही मदत उपलब्ध. अडकलेल्या भारतीयांचे अनुभव ऐकूया. एका पंजाबी पर्यटकाने सांगितले, धूर आणि स्फोटाचे धबधबा ऐकू येत होते. आम्हाला हॉटेल सोडून पळावे लागले. दुसऱ्या तीर्थयात्रेने म्हटले, मुख्य बाजारात अडकलो पण दूतावासाच्या मदतीने वाचलो. हे कथन ऐकून मन हेलावून जाते. एकंदरीत नेपाळमधील परिस्थिती सुधारत असली तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. भारतीय सरकारच्या तत्परतेमुळे बहुतांश नागरिक सुरक्षित परतत आहेत. MEA ने सर्व भारतीयांना सल्ला दिला आहे. अनावश्यक प्रवास टाळा आणि अपडेटसाठी दूतावासाशी संपर्क साधा. धन्यवाद.